Brought to you by V-Guard. नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासंदर्भात एक बातमी आहे. राज्यामध्ये उद्या 13 जागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईतील सर्वच 6 जागांसाठी उद्या मतदान होईल. मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिकसह धुळ्यामध्ये मतदान पार पडणार आहे. या 13 जागांवर अनेक दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पाचव्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात 13 जागांसाठी मतदान होणार आहे. उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल हे भाजपचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात भूषण पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. उत्तर पूर्व मुंबईमध्ये मिहिर कोटेचा हे भाजपचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात संजय दिना पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये रवींद्र वायकर हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात अमोल कीर्तीकर हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात अनिल देसाई हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधव हे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात अरविंद सावंत हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. उत्तर मध्य मुंबईमध्ये उज्ज्वल निकम यांना भाजपकडून तिकीट मिळालंय, तर त्यांच्या विरोधात वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. ठाण्यातून नरेश म्हस्के हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात राजन विचारे हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात वैशाली दरेकर यांना शिवसेना ठाकरे गटानं उमेदवारी दिलेली आहे. भिवंडीमध्ये कपिल पाटील हे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा हे राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार आहेत. तर पालघरमध्ये तिहेरी लढत आहे. हेमंत चावरा हे भाजपचे उमेदवार आहेत, तर भारती कांबडी हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. त्याचबरोबर बवियाचे राजेश पाटील हे देखील मैदानात आहेत. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात राजाभाऊ वाजे यांना शिवसेना ठाकरे गटानं उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर शांतिगिरी महाराज हे देखील अपक्ष निवडणुकीला उभे राहिलेले आहेत. दिंडोरीमध्ये भारती पवार ह्या भाजपचे उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात भास्कर भगरे हे राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार आहेत. तर धुळ्यामध्ये सुभाष भामरे हे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात शोभा बच्चाव या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. आणि आता बातमी आहे शरद पवारांच्या गौप्यस्फोटासंदर्भात. 2019 मध्ये महाविकास आघाडीमध्ये शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती. शिंदेंचं नाव आमच्या पुढे आलं नाही. त्यांच्या पक्षामध्ये चर्चा झाली, असं वक्तव्य लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी केलंय. मात्र शिंदेंच्या नावाला अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटलांचा विरोध असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. तर पवारांनीच शिंदेंच्या विरोधामध्ये एक ग्रुप ऍक्टिव्ह केल्याचा दावा संजय सिरसाट यांनी केलाय. दरम्यान 2014ला भाजपकडून उपमुख्यमंत्री पदाची ऑफर असून देखील शिंदेंच्या नावाला ठाकरेंनी विरोध केल्याचा आरोप शिरसाट यांनी केला. त्यावेळी जी बैठक झाली त्याच्यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्यासाठी त्यांच्या पक्षात अंतर्गत चर्चा असेल, आमच्याकडे नव्हती. प्रस्ताव मांडला की नेतृत्व कोणाला द्यायचं आणि त्यावेळेला सगळे गप्प बसले. माझ्या शेजारी उद्धव ठाकरे होते.
मी त्यांचा हात धरला होता आणि त्यांचा हात तुम्ही वर केला आणि यांचा विचार करावा हे इंडिकेट केलं आणि लोकांनी त्याच्यात त्यांची निवड झाली. आणि ज्या मी त्यांचा हात वर केल्यानंतर दुसरं कोणाचं नाव आलं नाही त्यावर माझी खात्री झाली की माझं ॲसेसमेंट बरोबर आहे. पण नंतर हळूहळू लक्षात आलं की त्यांच्यात इंटरनली कधी चर्चा झाली होती आणि त्याच्यात शिंदेचा विचार हा त्यांच्या पुढे होता असं दिसतंय. त्याला आम्ही अनिर्णय होतो, आम्ही कोणी त्याच्यात आमचा सहभागच त्याच्यात नव्हता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील होते. आम्ही सिनियर आहोत, आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही, ही त्यांची भूमिका होती. हे जे सांगतायत की अजितदादा, दिलीप वळसे पाटील किंवा तटकरे हे जसे इकडचे होते ना, सुनील प्रभू सहित, मी ते नाव विसरलो होतो, सुनील प्रभू सहित सर्वजण, जसा इकडून एक ग्रुप ऍक्टिव्ह झाला होता तसा मग शरद पवार साहेबांनी तिकडनं एक ग्रुप ऍक्टिव्ह केला आणि मग ह्या ग्रुपने मिळून बस शिंदे नकोत, मग त्यांना सॉफ्ट कॉर्नर भेटले. ते स्वतःचं नाव त्यांनी तिकडून डिक्लेअर करून घेतलं की तुम्ही झाले तरी चालेल. शरद पवार साहेबांना माहिती होतं. 2014ला जेव्हा सरकार आलं त्यावेळेला उपमुख्यमंत्री पद हे भाजपने ऑफर दिली होती की उपमुख्यमंत्री पद तुम्ही घ्या, परंतु जर उपमुख्यमंत्री द्यायचं कुणाला तर त्यावर शिंदे साहेबाचं नाव आलं होतं. शिंदे साहेबाच्या नावाला स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी इंटरनल त्यांचा विरोध असल्यामुळे ते पद त्यांनी स्वीकारलं नाही आणि ते 5 वर्ष उपमुख्यमंत्री पद तसंच राहिलं. 2014 मध्येच महाविकास आघाडी स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न होता, मात्र शिवसेना भाजपसोबत गेली आणि 2014 मध्ये आमचा प्रयोग फसला, असं लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी म्हटलंय. त्याच्यात याचं नियंत्रण राज्याचं हे कम्पॅरिटिव्हली सैनिकांनी गेलेलं आम्हाला अधिक पसंत होतं. स्वस्त सांगायचे मोदींनाच आमचा विरोध होता आणि तो विरोध असेल तर यांच्यात ते अंतर कसं होईल याची काळजी घेण्याची आवश्यकता होती. काँग्रेस विचाराचे लोक, शिवसेना या सगळ्यांचं ऐक्य होऊन एक पर्याय महाराष्ट्राला द्यावा हे सूत्र आमच्या डोक्यात होतं. पण शिवसेना इतकी घट्ट बीजेपीवर होती त्यामुळे ती बाजू हा करायला शेवटी या गोष्टी करायला 2004 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेता आमच्याकडे नव्हता, अजित पवार नौखे होते, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. त्यावेळी भुजबळांकडे मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर भविष्यामध्ये पक्षात फूट पडली असती, असं देखील पवारांनी म्हटलंय. तर शरद पवारांनी मला उपमुख्यमंत्री केलं पण तेव्हा पक्ष फुटला नाही, असं म्हणत भुजबळ यांनी पवारांवर पलटवार केला. मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर ते कोण चालवणार त्याच्यामध्ये याचा विचार आम्ही करत असताना अजितदादांचं नाव तेव्हा नव्हतं. अजितदादा त्यावेळी इंजिनियर होते, पण जे इतर नाव होती विशेषतः छगन भुजबळ होते, आणखीन काही होते, त्याच्यात पक्ष एकत्र राहील असं मला वाटलं नाही. त्यांची निवड केली असती तर पक्ष एकत्र राहिला नसता. आज नाही उद्या, लगेचच्या लगेच नाही. आणि त्याचा परिणाम स्टेबल गव्हर्नमेंट द्यायला आम्ही यशस्वी झालो नसतो. त्याचं ते मत आहे. मला काही कल्पना नाही का पक्ष फुटला असता. त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी मला उपमुख्यमंत्री पद दिलं एक दोन वेळा. काही पक्ष वगैरे काही फुटला नाही त्याचा. आणि तो फुटायचा झाला तो त्यावेळेला आता तो अजित पवारांच्या नेतृत्वाखाली नंतर पक्ष फुटला, ही परिस्थिती आहे. तुम्हाला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कोणाला करायचंच नव्हतं की तुमच्याकडे उमेदवार म्हणून कोणी नव्हतं असं कसं म्हणू शकता? माझं म्हणणं असं आहे की 2004च्या वेळी ज्यावेळेस राष्ट्रवादी सत्तेत आलं त्यावेळेस RR आबा असतील, भुजबळ साहेब असतील, विजयसिंग मोहिते पाटील असतील,
पद्मसिंग पाटील असतील, स्वतः अजितदादा असतील, असे अनेक लोक कॅपेबल होते. आणि त्यामुळं 2004ला राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हता की असलेल्या उमेदवाराला साहेबांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं. ह्या गोष्टी संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत की पृथ्वीराज चव्हाणांसारखा नेता लादला गेला, त्याला विरोध का केला नाही. उद्धव साहेबांना कुठला अनुभव नसताना त्यांना मुख्यमंत्री पदासाठी पुढं कोणी केलं. आणि मला असं वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नुकसान का झालं याचं चिंतन महाराष्ट्राने करावं. प्रफुल्ल पटेल 2004 पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत केला. तेव्हा काँग्रेसबरोबर जाण्यास प्रफुल्ल पटेल यांनी विरोध केला होता. तरी देखील युपीए सरकारच्या काळामध्ये आम्ही पटेल यांना मंत्रिपद दिलं असं शरद पवार यांनी म्हटलंय. 2004 पासून 4च्या निवडणुकीच्या आधीपासून आणि प्रफुल्ल सिन्सिअरली मला सारखं सांगायचे की या निवडणुकीमध्ये आपले पक्ष टिकणार नाही. इंडिया सायनिंगचा मूळ आहे, वाजपेयीला पर्याय नाही, आपण सगळे भाजपत जाऊया. तासन तास त्यांनी माझ्याशी आग्रह केला. शेवटी एक दिवशी नाही म्हणून सांगितलं, तुम्ही जा म्हणून सांगितलं. शेवटी अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. दोन 2004 पासून भाजपशी युती व्हावी हा माझा आग्रह होता असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. ते पुढे म्हणतात, होय, मी 2004 सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता. संधी मिळाल्यावर जनतेसाठी चांगलं काम करून पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सन्मान वाढवण्याच्या दृष्टीनं मी सतत प्रयत्न केले. 1999 मध्ये काँग्रेसमध्ये सतत अपमान होत असल्यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना पवार साहेबांना करावी लागली. हेही तितकंच खरं आहे की 2004 मध्ये काँग्रेसनं आमच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद नाकारलं. साहेब, तुमच्याबद्दलचा आदर कायम आहे असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. आणि एक महत्त्वाची बातमी आहे. पुण्यामध्ये कल्याणी नगरमध्ये अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आता रात्री घडली होती. तत्पूर्वी एक महत्त्वाची बातमी आहे. राजकीय सत्तेच्या निर्णयामध्ये सुप्रिया नव्हती, आता देखील नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय. 3 वेळा उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांमध्ये सुप्रिया कुठेच नव्हती. कुटुंब प्रमुख म्हणून मुलगी आणि पुतण्यामध्ये भेद केला नाही असं देखील शरद पवार यांनी म्हटलंय. मुलगी काय पुतण्या काय माझ्या दृष्टीने काही नाही असं देखील शरद पवार यांनी म्हटलंय. माझ्या मुलगा काही पुतण्या काय माझ्या दृष्टीने काही खरं नाही. माझ्या कुटुंबाचा जर विचार केला तर आज पवार कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख मी आहे. तर 3 वेळेला उपमुख्यमंत्री, त्याच्या आधी मंत्री, त्याच्या आधी राज्यमंत्री, या सगळ्या गोष्टी म्हणजे पॉलिटिकल निर्णय विशेषतः सत्तेचे त्याच्यामध्ये सुप्रिया कुठेच नव्हती आली. आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. महायुतीमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून कसे चालतात या प्रश्नावर शिंदेंनी हे उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना परिस्थिती वेगळी होती. कार्यकर्ते, नेते, आमदारांशी ठाकरेंचा संपर्क नव्हता असा निशाणा देखील शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिलेली आहे आणि त्यांनी केलेले दावे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. शिवसेना आमच्याकडे आहे आणि शिवसेना ठाकरे गटाकडे आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. 3 पक्षाचं सरकार असलं की समन्वय हवा, पण महाविकास आघाडीत परिस्थिती वेगळी होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये मी मुख्यमंत्री नव्हतो, पण आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात आहेत असं शिंदेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना परिस्थिती वेगळी होती. ठाकरेंचा पक्ष कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी आणि आमदारांशी संपर्क नव्हता असा आरोप देखील शिंदेंनी आपल्या मुलाखतीत केलाय. एकनाथ शिंदेला निवडणुकीत विचारतो कोण? आम्ही शिवसेना आहोत. तर नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानाला या महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरून रोड शो करावा लागले. पुण्याला, मुंबईला, कल्याणला, भिवंडीला. शिवसेनेला एवढं घाबरता तुम्ही की तुम्हाला या महाराष्ट्राच्या मातीत मस्त येणाऱ्या काळात ही महाराष्ट्राची माती तुम्हाला इथं ठेवणारच नाही आहे. फक्त दलालीच्या दोऱ्या त्यांच्या हातात आहे, टक्केवारीच्या दोऱ्या त्यांच्या हातात, बाकी कोणते निर्णय प्रक्रिया त्यांच्या हातात नाही आहे. ठाण्याच्या पण नाही. ठाणे तुम्हाला मोठ्या मुश्किलीने सीट मिळालेली आहे. त्यामुळे या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी. बातमी बीडमधून आहे. मुंडे भावंडांनी मला हिणवलं असं म्हणत मुंडे बहीण आणि भाऊ समाजाला फूस लावून मला धमक्या देत आहेत.
असा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय. तर कुणीतरी बोलतं म्हणून त्याच्यावर बोलण्याची आवश्यकता नाही अशी प्रतिक्रिया आता पंकजा मुंडे यांनी दिली आहे. त्यांनी दोनदा तीनदा हिनवलेले त्यांनीच. मी सहन केलं तर केलं, नंतर माझाही नाविलाज झाला. त्यांचे दोन्ही नेते बहीण भाऊ त्यांना फूस लावायले, सोशल मीडियावर लिहा, त्या जरांग्याला धमक्या द्या, मारून टाका म्हणा, काय दिल्यात. तुम्हाला पाहिजे असल्यात घेऊन जा. पंकजाताई सुद्धा आपल्याच याच्यावर म्हणल्यात, त्या सुद्धा आपल्याच याच्यावर म्हणल्यात की त्याला बी फिरायचंय महाराष्ट्रात. ही धमकी आहे. सॉरी, बीडमध्ये यायचंय फिरायचं. म्हणजे तुम्ही बीडला येऊ देणार नाहीत मला. तुम्ही असले स्वप्न नका बघू माझ्या बाबतीत. हो, इतकं भयान जड जाईल की लय. पण जाऊ द्या, ठीक आहे, मी समर्थ आहे, बघतो अंगावर आल्यावर. मला याच्यावर काही उत्तर द्यायचं नाही. मी माझ्या राजकीय 25 वर्षाच्या जीवनात, 22 वर्षाच्या जीवनामध्ये एका पद्धतीने राजकारण केलं आहे. मी स्वतः माझ्या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून 5 वर्ष काम केलेलं आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये जे सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना माझ्याविषयी माहिती आहे. अचानक कोणीतरी येऊन असं काही बोलणं, त्याच्यावर मी टिप्पणी करायची मला आवश्यकता वाटत नाही. वातावरणामध्ये आम्ही निवडणूक लढवतोय. आमचा अजेंडा आहे विकासाचा. आमचा अजेंडा आहे या राज्यातल्या सर्व समावेशक किंवा सर्व समाजाला, सर्व घटकांना न्याय देणारा निर्णय आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये घेतला आहे. त्याचंही समाधान आहे. जिकडे तिकडे पाहावा तिकडे आपले सर्व प्रोजेक्ट जे आहेत, जी कामं आहेत ती सुरू आहेत आणि त्यामुळे नक्की लोकांना देखील एक राज्यामध्ये पॉझिटिव्हिटी पाहायला मिळते. यापूर्वी जी निगेटिव्हिटी होती ती पॉझिटिव्हिटीमध्ये आम्ही बदलण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश देखील मिळालं आहे. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न तुमचा आहे पुढे काय रिझल्ट असणार, तर उद्या लोकांनी देखील मतदान मोठ्या प्रमाणावर करावं. मतदानाचा आपला लोकशाहीतला पवित्र अधिकार जो आहे तो मतदानाच्या रूपाने बजवावा आणि एक हा लोकशाहीतला एक उत्सव म्हणतो आपण. मतदान म्हणजे तुमचं एक मत इतिहास घडवतं, एक मत देशाची सेवा करतं आणि ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे. मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्याची आहे. त्यामुळे सगळीकडे पाहिल्यानंतर फिरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करायला लोक उत्सुक आहेत. अगदी वाराणसीला मी गेलो, तिकडे तोच माहोल, ठाण्यामध्ये तोच माहोल, अगदी सांगलीला तोच. अख्ख्या राज्यामध्ये लोकांनी ठरवलंय की या देशाला पुढे न्यायचं असेल, या देशाचा विकास करायचा असेल, या देशाला महासत्तेकडे न्यायचं असेल तर एक कणखर प्रधानमंत्री पाहिजे. खूप जबरदस्त कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं काम, त्यामुळे ती निवडणूक तर कार्यकर्त्यांनी आणि लोकांनीच हातात घेतलेली आहे. मी फक्त एकदाच तिकडे गेलो. आपल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंच्या नावाला राऊतांचा विरोध होता. भाजप आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतांवर आरोप. मला सीएम करा म्हणून राऊतांनी ठाकरेंना ब्लॅकमेल केलं, राणेंचा गंभीर आरोप. भगवे कपडे घालून संतांचे विचार मांडा, नाना पटोले यांचा योगी आदित्यनाथांना खोचक सल्ला. योगी मोदींची बाजू घेऊन भगव्या वस्त्राचा अपमान करत असल्याची देखील टीका. विनोद तावडे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट. शिवतीर्थ या निवासस्थानी दोघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा. 2004ला मुख्यमंत्री पदासाठी अनेक सक्षम नेते होते. पवारांना त्यांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं का? शरद पवार यांच्या वक्तव्यावर अमोल मिटकर यांचा सवाल. राज्यामध्ये महायुती 45 आणि देशामध्ये एनडीए 400चा आकडा गाठणार. आमचं लक्ष्य पूर्ण होणार असं देशभरातील वातावरण. रावसाहेब दानवे यांचा दावा. पोलीस प्रशासन सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. सुधाकर बडगुजर यांचा आरोप. तर शिंदे गट पैसे वाटप करत असल्याच्या तक्रारी समोर आल्याचं देखील वक्तव्य. अनिल देसाई माझे चांगले मित्र आहेत, मात्र त्यांचं राजकीय करिअर उद्धव ठाकरे यांनी खराब केलं. राहुल शेवाळे यांची टीका. भविष्यामध्ये मला मुख्यमंत्री, मंत्रिपद किंवा खासदारकीची अपेक्षा नाही. पक्ष सांगेल ती जबाबदारी मान्य. छगन भुजबळ यांची भूमिका. लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकून आणण्याची किंवा पाडण्याची मनोज जरांगे यांची भूमिका नव्हती. जरांगे यांच्याबाबत प्रश्नावर रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य. 5व्या टप्प्यातील राज्यातील 13 जागांसाठी उद्या मतदान. दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला.
ब्रॉट टू यू बाय विगार्ड.